कोल्हापुरातील 80% क्लासेस आणि अभ्यासिका विना परवाना सुरू आहेत। केवळ 10 ते 15% संस्थांकडे आवश्यक परवानग्या आहेत। अग्निशमन विभागाच्या नियमानुसार 10 ते 15% क्लासेस योग्य आहेत। अनेक क्लासेस आणि अभ्यासिकांना नोटीस पाठवली गेली आहे। परवानगी शिवाय व्यवसाय सुरू ठेवल्यास कारवाई करण्याचा इशाराही दिला गेला आहे। विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न त्यामुळे पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे। धारक असलेली ही सगळी क्लासेस आहेत। काही दृश्य दाखवतोय। हा एक सायबर चौक परिसरातील एक क्लासरूम असणारा, म्हणजे ज्या ठिकाणी अभ्यासिका आहेत, काही क्लासेस देखील आहेत, तिथला हा परिसर आहे, ज्या ठिकाणी शेकडो विद्यार्थी रोजच या ठिकाणी अभ्यासिकेला येत असतात आणि त्यांची तपासणी आता महानगरपालिकेच्या अग्निशमन विभागाकडून सुरू आहे। आपण जर बघितली तर काही अधिकारी या ठिकाणी आलेले आहेत आणि त्यांच्याकडून फायर सेफ्टीची कुठलीही या ठिकाणी दखल घेतलेली आहे का, त्याची काळजी घेतलेली आहे का, हे पाहणी जी आहे ती करत आहेत। आता देखील हे अधिकारी याच एका क्लासमध्ये आपल्याला पाहायला मिळत असतील आणि त्यांच्याकडून या पद्धतीच्या क्लासेसची तपासणी सुरू आहे। एखाद्या वेळेस जर आग लागली तर त्या ठिकाणी विद्यार्थ्यांची सेफ्टी या ठिकाणी घेतली जाते का, याची पाहणी खरं तर केली जाते। काय काय तुम्हाला या संपूर्ण क्लासमध्ये आढळलेलं आहे? एकंदरीतच सगळ्या नियमांची आवश्यकता असते ती आहे का? सर्व नियम राहू द्या, पण बेसिक ज्या गोष्टी केलेल्या पाहिजे त्या सुद्धा गोष्टी इथे नाहीत। ना तर यांचा महापालिकेचा परवाना आहे, ना तर सेफ्टीच्या आधारे जो काही टायटरी असतो त्याचा अवलोकन केलेलं आहे किंवा कोणते इन्स्टिट्यूशन आहेत। पुरेपूर म्हणचाल तर अनधिकृतपणे हा कारभार चालू आहे। जर एखाद्या वेळेस या ठिकाणी जर आग लागली तर अग्निशमन विभागाच्या जवानांना कसे या ठिकाणी वाचवण्यासाठी यावं लागेल आणि ती तुम्हाला या ठिकाणी सुविधा दिसते का? तुम्हाला किती अडथळा अशा ठिकाणी होऊ शकतो? फायर संदर्भातले जे सेफ्टी गरजेचे आहेत त्या या ठिकाणी घेतल्यात का? काय इथे कोणतीही काळजी घेतली गेली नाही आहे। आता जर काही ती आग लागली तर मुलांना बाहेर जाण्यासाठी मार्ग नाही आहेत। कमी जागेत जास्तीत जास्त विद्यार्थ्यांची इथे तरतूद केलेली आहे। आता आपण तिथे बघतोय साधारण 80 ते 85 विद्यार्थी एका ब्लॉकमध्ये लावलेले आहेत। पण जर का धूर जरी झाला आणि जर हे बाहेर पळायचे म्हटले तर यांना एक्झिट डोअर नाही आहे किंवा इथे फायर एक्सटिंग्विशर नाही आहे आणि मुळात तिकडची वायरिंग वगैरे म्हणसाल तर सगळी ओपन आहे। कोणतीही इथे तशी काळजी घ्या। नोटीस कशा पद्धतीने यांना आपण तात्काळ बंद करण्याची नोटीस दिलेली आहे, कारण हे जर कोणती प्रिकॉशन घेत नसेल तर त्यांना अभ्यासिका चालू नये याची आपण त्यांना पुरेपूर हे दिलेली आहे कल्पना। कशा पद्धतीने ह्या सगळे नियम सगळे असतात आता आणि तुम्ही सगळे चेकिंग करता? प्रथमतः सदर ठिकाणी गेल्यानंतर आम्ही अभ्यासिकेची तिथं विद्यार्थी कॅपॅसिटी वगैरे बघतो। त्यानंतर तिथं कोल्हापूर महानगरपालिकेचा परवाना आहे का नाही हे तपासतो। त्यानंतर अग्निशमन यंत्रणा काय बसवलेली आहे प्रिकॉशनच्या दृष्टीने तर ती तपासतो। तर या ठिकाणी कोणती अग्निशमन यंत्रणा त्यांनी बसवलेली नाही, मनपाचा परवाना नाही आहे। त्यानंतर जे आपत्कालीन जो मार्ग जो असतो, समजा आपत्कालीनच्या वेळेला एवढा जो मॉब जो आहे तो एकाच वेळेला बाहेर पडतो, तशी इथं तरतूद काही केली नाही। एकच स्टेअरकेस आहे। वास्तविक या कमर्शियल बिल्डिंगला सेकंड स्टेअरकेस पाहिजे। कोल्हापूर शहरात आणखीन किती जणांनी विनापरवाना असे काही उद्योग व्यवसाय जर ताटले असतील तर त्यांनी तात्काळ त्या ठिकाणी परवानगी घेऊन हे व्यवसाय अग्निशमन दलाचे सगळे प्रिकॉशन्स घेऊन त्या ठिकाणी व्यवसाय थाटावेत किंवा बसवावेत, असेच आव्हान जे ते महानगरपालिकेने केलेलं आहे। कॅमेरामॅन ओंकार वळवडेसह शेखर पाटील, पुढारी न्यूज, कोल्हापूर। कोल्हापूर महानगरपालिकेच्या अग्निशमन दलानं देखील आता कोल्हापूरमध्ये अनेक क्लासची तपासणी जी आहे ती केलेली आहे आणि यामध्ये अनेक क्लास विनापरवानाधारक त्या ठिकाणी असलेच देखील समोर आलेलं आहे। या सगळ्या पार्श्वभूमीवरती बोलण्यासाठी आपल्यासोबत मनीष रणबिसे आहे, जे मुख्य अग्निशमन अधिकारी आहेत। कशा पद्धतीनं या पार्श्वभूमीवरती तपासणी आता झालेली आहेत, काय नेमकं तुम्हाला या तपासणीत आढळलेलं आहे? आपण आता न्यूज वाचलेलीच आहे की यूपीमध्ये जे घडलं ते अत्यंत दुर्दैवी घटना आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर आम्ही ह्याच्या आधी पण 2023ला 24ला आम्ही तपासणी केली होती क्लासेसची। त्यामध्ये पण आपण काही क्लासेसना आपण नोटीस दिली होती, आपण सील पण केला होता। आता सध्या आम्ही 3 दिवस झाले आमचे स्टेशन ऑफिसर्स आता कोल्हापूर शहरामध्ये जे क्लासेस आहेत किंवा मोठे मोठे अकॅडमीज आहेत त्याचं तपासणी करत आहेत। सदर तपासणीमध्ये आता आम्हाला असं निदर्शनात आले आहेत की 90% जे क्लासेस आहेत त्यांनी परवाना न घेता ते क्लासेस चालू आहेत किंवा काही असे आम्हाला आढळलेले आहेत की ते कन्फाईन स्पेसमध्ये एकदम छोट्या स्पेसमध्ये आहेत। त्यांना आपण कंपल्सरी नोटीस देऊन बंदच्या सूचना दिलेल्या आहेत आणि त्यांना परवाना पण रीतसर परवाना घेण्यासाठी आम्ही त्यांना फोर्स केलेला आहे। क्लासेसमध्ये आपल्या पाल्यांना पाठवत असताना आपण
थोडी खबरदारी घेणं पण गरजेचं आहे की तो क्लास हेल्दी आहे का, तो प्रॉपर त्याला एक्झिट आहे का, किंवा हे जे नॉर्म्स आहेत हे आम्हाला महाराष्ट्र आग प्रतिबंधक जीव सुरक्षा उपाययोजना ह्यानुसार आम्हाला जे गाईडलाईन्स आम्हाला जे डायरेक्टर ऑफिसकडनं मिळतात किंवा आम्हाला कमिशनर सरांकडनं जे मिळतात त्याप्रमाणे आपण ते गाईडलाईन्स फॉलो करतो. तरी ह्या क्लासेसनी आणि अकॅडमीजनी हे फॉलो करणे एकदम अत्यंत गरजेचे आहे. आणि ह्याची एक पार्श्वभूमी अशी आहे की आपल्याला जर कुठे आग लागून समजा जीवितहानी किंवा वित्तहानी झाल्यास ती सर्वस्व जबाबदारी ही त्या क्लासेस जो चालवतो त्याची राहणार आहे. कॅमेरामन ओंकार वळवडेसह शेखर पाटील, पुढारी न्यूज, कोल्हापूर.